नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहेत सुकं चिकन. ते अर्धा किलो चिकन आणलंय, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय. आता आपण ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवूयात. मीठ, हळद, अद्रक लसूण पेस्ट आणि दही घेतलंय मी इथे 1 कप. असं छान एकदम असं आता मिक्स करून घेऊया हाताने. एकदम मस्त सगळीकडनं लावून घ्यायचं छान सुकं मटण बनवण्यासाठी. आता याला आपण 10 मिनिटांसाठी असं झाकून ठेवूयात साईडला. त्याच्यामध्ये सगळे मसाले मुरले की एकदम छान टेस्ट येते. चिकन इथे छान असं मॅरिनेट झालंय. सुकं चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कांदा कट करून घेतलाय, टोमॅटो घेतले बारीक करून, लसूण, कढीपत्ता, तेजपत्ता. आता आपण फोडणीला सुरुवात करूया. आपलं तेल इथे असं छान पैकी मस्त गरम झाले. आता त्यामध्ये आपण टाकू तेजपत्ता. तेजपत्त्याने एकदम छान टेस्ट येते. इथं कढीपत्ता असं छान तडतडला की त्यामध्ये घालूया बारीक केलेला लसूण. लसूण छान असा लाल रंग आला का त्यामध्ये टाकूया बारीक केलेला कांदा. कांद्याला आता छान लालसर सोनेरी रंग येईपर्यंत परतत राहायचं. असं छान लालसर रंग इथे कांद्याला आता सोनेरी रंग आलाय लालसर. त्यामध्ये आता आपण बारीक केलेला टोमॅटो टाकू. टोमॅटोला असं छान बारीक होईपर्यंत परतत राहायचे. एकदम स्लो गॅसवरती परतायचे, जास्त फास्ट गॅस नाही करायचं. इथे आपला टोमॅटो असा एकदम छान असा मस्त फ्राय झालाय. आता मी इथे खोबरं आणि कांदा भाजून घेतला होता त्याचं वाटण टाकते. वाटण मस्त असं फ्राय करून घ्यायचं. एकदम छान असं मिक्स करायचं. तेल सुटेपर्यंत हा मसाला पूर्ण असा छान फ्राय करून घ्यायचा, परतून घ्यायचा मस्त. वाटण एकदम असं छानपैकी फ्राय झाले. आता आपण त्यामध्ये गरम मसाला ऍड करू. मी ते एव्हरेस्टचं लाल तिखट घेतले, कांदा लसूण मसाला घेतलाय, चिकन मसाला घेतलाय, लाल मिरची, हळद, धने पावडर. आता हे सगळे मसाले आपण फ्राय करून घेऊ. एकदम स्लो गॅसवर फ्राय करायचे म्हणजे आपले मसाले असे करपणार नाही, जळत नाही खाली. 1 ते 2 मिनिटं असे छान परतून घ्यायचे. आपले सर्व मसाले असे छान असे परतून झाले, ती मस्त तेल सुटले. आता मी मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं ते आपण टाकू आणि छान असं मस्त मिक्स करून घेऊ. त्यामध्ये सगळे मसाले असे त्याला लावून घ्यायचे छान सगळ्या बाजूने. टेस्ट एकदम छान येते मस्त आणि एकदम सोपी पद्धत आहे बनवायला आणि झटपट होणारी रेसिपी. पाणी अजिबात नाही टाकायचं, चिकनला ऑलरेडी पाणी सुटतंय त्यामुळे पाणी नाही टाकायचं. आता 20 ते 25 मिनिटांसाठी झाकण ठेवून स्लो गॅसवरती शिजून घ्यायचं. पण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं तेव्हा पण मीठ टाकलं होतं. आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया छान.
आता याच्यावरती 20 ते 25 मिनिटासाठी असं झाकण ठेवू आणि एकदम स्लो गॅसवरती शिजवून घेऊ. सुकं मटण इथे शिजून तयार आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया त्यावरती. अशी छान थोडीशी ग्रेव्ही पण झाली आणि मटण पण एकदम छान असं, चिकन पण एकदम छान असं मऊ लुसलुशीत शिजले. आता कोथिंबीर टाकली तर आपण त्याच्यावरती 1 मिनिटासाठी असं झाकण ठेवू, जेणेकरून कोथिंबीरीचा स्वाद आपल्या चिकन मध्ये उतरेल. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.